टेन्शन नका घेऊ, हे पण सांगतो आता फ्लाईटमध्ये बसून मी कुठं चाललो आहे. तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आता पुन्हा चाललो आहे मुंबईला. तर कालच एक रिक्षावाल्याला बोलून आपण बंदोबस्त करून ठेवलेला मॉर्निंग आपल्याला एअरपोर्टला ड्रॉप करण्यासाठी. तर चला आता एंट्री आतमध्ये घेऊया. आणि आतमध्ये एंट्री घेतल्याच्या नंतर इथं आम्ही चेक करायला लागतो आपली फ्लाईट डिले वगैरे तर नाही. आणि बॅग वगैरे चेक केल्याच्या नंतर आपल्याला तिकडे बोर्डिंग पास वगैरे देतात. त्यानंतर आपलं सर्व सामानाची चेकिंग होतात. आणि चला आता वरती एंट्री दिलेली आहे जायला. तर आपलं 1 घंटा पहिले सर्व चेकिंग वगैरे करून झालेलं आहे. फ्लाईट आणखीन आली नाही. तर 1 घंट्याच्या नंतर फ्लाईट पण येते, समोर बघू शकता इंडिगोची. आणि त्यानंतर आपल्याला एंट्री पण आतमध्ये दिली सुरू झालेली आहे. तर फायनल एकदा चेकिंग करणार आपलं सामान, त्यानंतर आतमध्ये एंट्री. आता इथं चेक करणार. आतमध्ये आल्याच्या नंतर इथं बसलो आपण सीट आपलं चेक करून. आणि समोरच एअर इंडियाची फ्लाईट होते. आणि एक 7 वाजून 15 मिनटाला आपली फ्लाईट पण टेकअप होती. आणि वरचा व्ह्यू थांबा तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड, बाय द वे तुम्ही कुठल्या फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल केलं आहे का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि 45 मिनिटचा सफर आहे. त्यानंतर आपण येतो मुंबईच्या एअरपोर्टला, लँड करतो. आणि मुंबईच्या एअरपोर्टला आल्यावर मला माहिती पडतं की मुंबईचं एअरपोर्ट तर खूप जास्त मोठं आहे. बाय द वे हे सांताक्रूझ आहे अंधेरीचं. तिकडे ड्रॉप केल्याच्या नंतर आपण घेतो एअरपोर्टहून आता बाहेर एंट्री. बाहेर आल्याच्या नंतर इकडनं मी पकडतो रिक्षा पकडल्याच्या नंतर येतो अंधेरी स्टेशनला. तिकडनं लोकल ट्रेन पकडून आपण येतो भांडुपला आल्याच्या नंतर एका मित्राला फोन करतो रिक्षावाल्या, तेव्हा आपल्याला ड्रॉप करतो ईश्वरनगरला, आपले कोकणनगरला. येतो बाय द वे घरी. घरी आल्याच्या नंतर आजचा ब्लॉग करतो. अँड बाय बाय गाईज.